अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. प्रस्तावना. गेल्या महिनाभरापासून विठ्ठलच्या आयुष्यात अजब वळण आलं होतं. रोजच्या शेतकामात, घरात, गावात कुठेही असला तरी त्याला सतत कोणीतरी पाठलाग करत असल्याची भावना होत. त्याला ते सांगायचं होतं पण पुरावे नव्हते. एकीकडे शेतात हंगाम सुरू होता तर दुसरीकडे मनात वाढत चाललेली अनामिक भीती. घरच्यांना काही कळू नये म्हणून तो गप्प राहिला, पण आतून तुटत चालला होता. एक रात्री हीच भीती त्याला स्वप्नाच्या रूपाने उत्तर घेऊन आली. दत्तगुरू स्वतः त्याला भेटले आणि संकटातून बाहेर पडण्याचा अगदी साधा पण परिणामकारक मार्ग दिला. त्या क्षणानंतर त्याचा जीवन प्रवासच बदलून गेला. नंबर 1. अस्वस्थतेचा पहिला दिवस. सकाळी विठ्ठल शेतात गेला तेव्हा आकाशात ढग दाटले होते. शेत नांगरताना त्याच्या अंगावर कुणीतरी नजर ठेवून आहे असं जाणवलं. तो डोकं वर करून पाहतो पण कुणीच नव्हतं. काय वेड लागलंय की काय असं तो मनाशी म्हणतो, पण अस्वस्थता कायम राहते. काम करताना वारंवार मागे पाहणं, हलकासा आवाज ऐकला तरी डचकणं, ही अवस्था दिवसभर चालून राहते. संध्याकाळी घरी परतताना वाटेत पानांची सळसळ देखील त्याच्या मनात भीतीचं वादळ निर्माण करते. हा दिवस जणू एखाद्या अदृश्य सावलीने त्याच्यावर पहारा दिल्यागत संपतो. नंबर 2. मित्राचा इशारा. दुसऱ्या दिवशी दुपारी गावाच्या चौकात त्याचा मित्र बाळू भेटतो. तो चिंताग्रस्त चेहऱ्याने कानात सांगतो, विठ्ठला, गावात 2 परके माणसं तुझ्याबद्दल विचारतायत. कुठून आलेत, काय काम आहे, माहीत नाही. हा शब्द ऐकताच विठ्ठलच्या अंगावर काटा येतो. कालपासून जाणवणारी अस्वस्थता आता वास्तव्य बदलल्यासारखी भासते. माझा त्यांच्याशी काय संबंध, हा प्रश्न त्याला त्रास देतो. पण बाळूच्या डोळ्यातील गांभीर्य पाहून त्याला वाटतं, ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी नाही. घराकडे परतताना तो सतत पावलांचा आवाज ऐकतोय असं त्याला जाणवलं. नंबर 3. घरातील बदल. त्या रात्री जेवताना विठ्ठल फारसा बोलत नाही. पत्नी विचारते, काय झालं, गप्प का? तो काहीच उत्तर देत नाही. जेवणानंतर अंगणात बसतो तेवढ्यात शेजारच्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज वाढतो. अचानक एखादी सावली अंगाजवळून गेल्यासारखं वाटतं, पण डोळ्यांनी दिसत नाही. तो रस्त्यापर्यंत जाऊन पाहतो, तिथं कोणीच नसतं, पण पानांची हालचाल मात्र स्पष्ट दिसते. मनात संशय आणि भीतीची पेरणी होते. घरात परतताना तो ठरवतो की ही गोष्ट एकट्याने पचवणं धोकादायक आहे, पण कुणाशी बोलायचं याचा निर्णय तो लगेच घेत नाही. नंबर 4. दत्तगुरूंची आठवण. लहानपणापासून विठ्ठलला गावातील दत्त मंदिराशी ओढ होती. गुरुवारी मंदिरात जाण्याची त्याची सवय होती, पण शेतीच्या कामामुळे मागच्या काही महिन्यात तो फारसा गेला नव्हता. त्या रात्री मात्र भीतीने तो थेट मंदिरात पोहोचला. शांततेत बसून तो मनातल्या मनात प्रार्थना करतो, गुरुदेव, माझं मन स्थिर करा, मला योग्य दिशा दाखवा. त्या क्षणी मंदिरातील घंटानाद त्याच्या छातीत धडधड वाढवतो, पण एक वेगळं समाधानही देतो. मंदिरातून बाहेर पडताना त्याच्या मनात एक आशा निर्माण होते, कदाचित गुरुदेवच त्याला मार्ग दाखवतील. नंबर 5. स्वप्नाची सुरुवात. त्या रात्री झोपताना विठ्ठलच्या मनात अनेक विचारांची गर्दी असते. डोळे मिटताच त्याला स्वप्नात स्वतः दत्त मंदिराच्या ओसरीवर बसलेला दिसतो. मंद प्रकाशात मूर्ती जणू जिवंत भासत आहे. वातावरणात मंद अगरबत्तीचा वास पसरलेला आहे. अचानक त्याला एखाद्याचा कोमल आवाज ऐकू येतो, विठ्ठला. तो चोहीकडे पाहतो, पण कोणीच नसतं. पुन्हा आवाज येतो आणि यावेळी तो समोर पाहतो. मंदिराच्या पायऱ्यांवर एक वृद्ध साधू पांढऱ्या वस्त्रात उभे आहेत. चेहऱ्यावर शांत स्मित आणि डोळ्यात गूढ तेज. नंबर 6. थेट संवाद. वृद्ध साधू समोर येऊन बसतात आणि हळू आवाजात म्हणतात, तुला भीती वाटते आहे, पण उपाय शोधण्याऐवजी तू गोंधळून जातोस. विठ्ठल गोंधळून विचारतो, मग मला काय करायला हवं? साधूंचा आवाज ठाम पण प्रेमळ असतो, भीती दूर करण्यासाठी मन शांत करणं गरजेचं आहे. मन शांत झालं की विचार स्वच्छ होतात आणि उपाय आपोआप सापडतील. विठ्ठल त्यांच्या बोलण्यात गुरफटतो. त्या क्षणी त्याला जाणवतं, हे साधे शब्द नाहीत,
ही कोणीतरी उच्च शक्तीची दिशा आहे. नंबर 7. साधा पण परिणामकारक उपाय. साधूंनी सांगितलं, पुढील 3 दिवस पहाटे मंदिरात ये. तिथे बसून अर्धा तास दत्त नामाचा जप कर. जप झाल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर डोळे मिटून 15 मिनिटे श्वासावर लक्ष ठेव. मनातली भीती नाहीशी होईल. विठ्ठल ध्यानपूर्वक ऐकतो. हा काही फार कठीण उपाय नाही, पण त्याला कळलं यासाठी शिस्त आणि श्रद्धा लागेल. तो मनाशी पक्क ठरवतो की हे तो नक्की करेल, कारण हा त्याच्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो. नंबर 8. दुसऱ्या मार्गदर्शनाचा मुद्दा. साधू पुढे सांगतात, गावात ज्यांच्यावर विश्वास आहे अशा 2 माणसांना तुझ्या मनातील गोष्ट सांग. एकट्याने संकटाचा सामना करू नकोस. आणि लक्षात ठेव, तुझं रोजचं वेळापत्रक परक्यांना कळणार नाही याची काळजी घे. गरज पडल्यास आपली दिनचर्या बदल. विठ्ठल हे ऐकून मनात ठरवतो की बाळू आणि आणखी एक मित्र गणपत यांना तो सगळी परिस्थिती सांगेल. ही सल्ल्याची साधी पण प्रभावी पद्धत त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते. नंबर 9. स्वप्नाचा शेवट. मंदिरातील घंटा वाजते आणि विठ्ठलची स्वप्नातून जाग होते. सकाळचे 4 वाजलेले असतात. अंगावर गारवा जाणवतो, पण मनात भीतीऐवजी शांतता पसरलेली असते. तो अंथरुणावर बसून स्वप्नातले शब्द आठवतो आणि हसतो. आजपासून सुरुवात करायची. त्याच्या मनात पहिल्यांदाच असं वाटत असतं की तो संकटावर मात करू शकतो. स्वप्न जरी अल्प होतं तरी त्यातील संदेश त्याच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहे. नंबर 10. पहिली पायरी. पहाटे विठ्ठल उठतो आणि मंदिरात जातो. तिथे शांत बसून दत्त नामाचा जप करतो. जपानंतर पायऱ्यांवर बसून डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करतो. मनात भीतीऐवजी स्थिरता जाणवते. परतताना तो बाळूला भेटतो आणि सगळी गोष्ट सांगतो. बाळू त्याला साथ देण्याचं आश्वासन देतो. हे ऐकून विठ्ठलच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. त्याला जाणवतं, गुरुदेवांनी सांगितलेलं पाऊल उचलताच संकट कमी होण्याची सुरुवात होती. नंबर 11. विठ्ठलच्या मनात स्वप्नातील गुरूंचं वाक्य सतत घुमत होतं. मन स्थिर ठेव, संकट आपोआप जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला. जिथे जे नुकसान होईल असं वाटत होतं की ते काहीच झालं नव्हतं. उलट मागच्या रात्रीच्या जोरदार वाऱ्यात त्याच्या पिकाला काहीच हानी झाली नव्हती. गावकरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. विठ्ठलच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याला खात्री झाली, गुरूंनी स्वप्नातून मार्ग दाखवला आणि संकट टळलं. नंबर 12. त्या दिवशीपासून विठ्ठलने एक सवय लावून घेतली. रोज झोपण्यापूर्वी गुरूंचं नामस्मरण. त्याला वाटलं, ज्यांनी मला संकटातून वाचवलं त्यांचं स्मरण केलं तर आयुष्यभर माझं रक्षण होईल. तो गावातील लोकांना ही गोष्ट सांगू लागला. काहींनी सुरुवातीलाच त्याचं ऐकलं नाही, पण नंतर जेव्हा त्यांना त्याच्या आयुष्यातील बदल दिसले तेव्हा तेही नामस्मरण करू लागले. गुरूंचा प्रभाव गावात हळूहळू वाढू लागला. नंबर 13. एक दिवशी विठ्ठलला पुन्हा एक स्वप्न पडलं. यावेळी गुरूंच्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य होतं. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं, जे शिकवलं ते विसरू नकोस. विठ्ठल घाबरला नाही, कारण त्याला आता स्वप्नाचं गूढ कळायला लागलं होतं. संकट असो वा आनंद, गुरूंचं स्मरण आणि स्थिर मन ठेवणं हेच खरा उपाय आहे. हाच अनुभव तो इतरांना सांगू लागला. नंबर 14. विठ्ठलची शेती आता पूर्वीपेक्षा जास्त भरभराटीस आली होती. गावातील लोक त्याच्याकडे सल्ला विचारायला येऊ लागले. पिकाचं, आयुष्याचं किंवा मानसिक संकटांचं तो नेहमी एकच उत्तर द्यायचा, गुरूंच्या नावाला धरून राहा, बाकी सगळं ठीक होतं. विठ्ठलला जाणवलं की गुरूंनी दिलेलं संकटातून बाहेर पडण्याचं रहस्य फक्त त्याचं नव्हे तर प्रत्येकाचं जीवन बदलू शकतं. नंबर 15. हळूहळू विठ्ठलच्या आयुष्यातील अडचणी कमी झाल्या. त्याला पूर्वी भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, कुटुंबातील तणाव सगळं जणू विरघळून गेलं होतं. लोक त्याचं उदाहरण देऊ लागले. तो गुरूंच्या मार्गाने चालला म्हणून त्याचं आयुष्य फुललं. विठ्ठल मात्र नम्रपणे सांगायचा, मी काही केलं नाही, सगळं गुरूंनी केलं. त्याला नेहमी वाटायचं की त्या रात्रीचं स्वप्न त्याच्या आयुष्याचं वळण बदलून गेलं. नंबर 16. एकदा गावात मोठं संकट आलं. पाण्याचा तीव्र तुटवडा. विठ्ठलने गावकऱ्यांना एकत्र बोलवलं
आणि गुरूंचं सामूहिक नामस्मरण करण्याची विनंती केली. सगळ्यांनी मान्य केलं. काही दिवसातच पाऊस सुरू झाला. लोक चकित झाले. विठ्ठल हसत म्हणाला, हे गुरूंचं सामर्थ्य आहे. आपण एकत्र श्रद्धा ठेवल्यास कोणतंही संकट जाऊ शकतं. त्या दिवसापासून गावात गुरूंचं स्मरण हा दररोजचा नियम झाला. नंबर 17 समारोप. वर्षानुवर्ष उलटली, पण विठ्ठलला त्या एका स्वप्नाचा दिवस विसरता आला नाही. ते फक्त संकटातून बाहेर पडण्याचं रहस्य नव्हतं, तर आयुष्य जगण्याची खरी दिशा होती. स्थिर मन, अढळ श्रद्धा आणि गुरूंचं नाम. त्याच्या आयुष्यात आणखीन अनेक प्रसंग आले, पण तो कधीही ढळला नाही. आजही तो सांगतो, संकट येतील आणि जातील, पण जर गुरु जवळ असतील तर तुम्ही कधीच एकटे नाही. ही विठ्ठलची खरी थरारक पण समाधान देणारी जीवन कथा ठरली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ.